कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे? कोजागिरी पौर्णिमा, जी शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र व आनंदमयी रात्र आहे. आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला आकाशात नितांत सुंदर चंद्र आपल्या पूर्ण तेजाने झळकत असतो. या रात्री चंद्राच्या किरणांना विशेष औषधी गुणधर्म प्राप्त झालेले असतात असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी अनेक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पाळल्या जातात. कोजागिरीच्या दिवशी रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. शुद्ध मनाने प्रार्थना करून चंद्राला अर्घ्य दिले जाते. काही जण तांदूळ, पाणी व फुलांनी चंद्राची पूजा करतात. यामुळे मानसिक शांती मिळते आणि घरातील सुखसमृद्धी वाढते असा विश्वास आहे. पौर्णिमेच्या दिवशी रात्री दूध उकळून त्यात बदाम, काजू, पिस्ते, केशर व साखर टाकून छानपैकी पेय तयार केले जाते. हे दूध उघड्यावर चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर परिवारातील सर्व सदस्य ते दूध एकत्र येऊन पितात. चंद्राच्या औषधी किरणांचा स्पर्श झालेल्या या दुधामुळे आरोग्य चांगले राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते असे मानले जाते. कोजागरती शब्दाचा अर्थ आहे कोजागरती, म्हणजे आज कोण जागत आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी रात्रभर पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे लोक जागरण करतात त्यांना संपत्ती आणि सुखाचे वरदान देते. म्हणूनच या दिवशी रात्री लोक जागरण करतात, भजन, कीर्तन, खेळ, गाणी, गोष्टी यातून रात्र आनंदात घालवतात. कोजागिरी पौर्णिमा ही एक कौटुंबिक उत्सवाची संधी असते. या रात्री कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येऊन अंगणात, टेरेसवर किंवा मोकळ्या जागेत बसतात. चंद्रप्रकाशात खेळ, गाणी, किस्से, विनोद यांचा आनंद घेतला जातो. या निमित्ताने नातेसंबंध दृढ होतात. कोजागिरी पौर्णिमेला आरोग्य लाभ देखील मिळतो. या रात्री चंद्राच्या शीतल किरणात थोडा वेळ बसणे किंवा चालणे आरोग्यास हितकारक असते. चंद्राच्या प्रकाशात शरीराला थंडावा मिळतो, डोळ्यांना आराम मिळतो आणि मन प्रसन्न होते. काहीजण ध्यानधारणाही करतात. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. तसेच गरिबांना अन्नधान्य, दूध किंवा मिठाई दान देण्याची प्रथा आहे. असे केल्याने पुण्य मिळते आणि घरातील समृद्धी वाढते.